ऋषी महाराजांचे शिष्य सूरदास भारती महाराज त्यांचं हे कथन आहे। त्यांनी योग साधनेच्या पूर्वी आपल्या वस्तू गावातील पाटलाकडे ठेवलेल्या आहेत, तर माझी योग साधना झाल्यानंतर मी परत येईन माझ्या वस्तू घेण्यासाठी, असंही त्यांनी या कथनामध्ये लिहून ठेवलेलं आहे। तुम्ही वाचू शकता इथे, हे कथन त्यांचं आहे। आणि बाजूलाच एक कथन आहे, त्याच्यामध्ये ऋषी महाराजांचा बोध कसा झाला गावकऱ्यांना ते ह्या कथनावर लिहिलेलं आहे। तुम्ही इथे ते वाचू शकता, ह्या फ्लेक्सवर पूर्ण माहिती दिलेली आहे। आणि आता पुढे आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत। हा आहे आपला परतीचा प्रवास। आपल्याला या डोंगरावर चढाई करत वर जायचं आहे। जिथे आपली गाडी पार्क केलेली होती तिथपर्यंत आपल्याला चढत जायचं आहे। आणि आपण हा सुरू केलेला परतीचा प्रवास, हा डोंगर घाट माथ्यावरनं आपण खाली उतरत आहोत। हे बघा, खाली उतरत आहोत आपण। आजूबाजूचा पूर्ण परिसर तुम्ही बघू शकता। छोटे छोटे गावं खाली दिसत आहेत, अगदी छोटी छोटी घरं तुम्हाला बघायला मिळत आहेत। इथून शेती दिसते तुम्हाला, एकदम छोटीशी शेती पण दिसत आहे। हे बघा, शेती पण दिसत आहे खाली। तर कोणाकोणाला हा व्हिडिओ आवडला त्यांनी आम्हाला कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि कोणाकोणाला पावसाळ्यामध्ये इथले दृश्य बघायचे आहे त्यांनी आम्हाला विशेष कमेंट करून सांगा।